या या सगळ्यानंतर सातत्यानं तुमच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला जातो. पूर्ण तुमचं रिस्पेक्ट ठेवून, आदर ठेवून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. अण्णा ज्या कठोर शब्दामध्ये अरविंद केजरीवाल यांना सुनावतायत, तशाच पद्धतीनं ते भाजपला का सुनावत नाहीत, असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे अण्णा. तुम्ही भारतात भाजपाबद्दल कशा वेडेवाकडं माझ्या समोर आणलं तर त्यांच्याबद्दलही बोलेल. असे पण अनेक माझ्या लोक, समोर आलं पाहिजे. हा असे अनेक लोक. मोठमोठ्याने बोलणं बरं नाही. अण्णा अण्णा तुम्हाला माहिती आहे, ज्या लोकांबद्दल आरोप झाले, जे लोक जेलमध्ये गेले, असे अनेक ज्या आचार विचार तुमच्या शब्दात सांगायचं तर असे अनेक लोक भाजपच्या सोबत आले अण्णा. आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की अण्णा यांच्याबद्दल प्रहार करतील. अण्णा नाहीत बोलत असं सगळेजण म्हणतात. सत्तेत सुद्धा आहेत. तुम्ही एवढं लिखाण करता, तुम्ही का बोलत नाही? तुम्ही बोललं पाहिजे ना. काम तुमचं आहे, लोकांना जागवणं, हो, जागे करणं, लोकांना जाग करून आकर्षित करणं, हे तुमचं काम होतं. मी एक फकीर माणूस एका खोलीत राहतो, 10 बाय 10च्या खोलीत. माझ्याकडे धन नाही, माझं बँक अकाउंट कुठं असतं माहित नाही. बँक अकाउंट नाही, धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, काय नाही. फक्त जेवणाचं ताट आणि झोपण्याचा बिस्तर, एवढंच जीवनात ठेवलंय.